हनुमान समिति के अध्यक्ष अर्जुन कोटकर ने जिला कलेक्टर राहुल करदिले को बिलौली के तहसीलदार गजानन सिंधे और एसडीएम क्रांति डोंबे को तत्काल निलंबित करने का आदेश दिया। नांदेड़ जिले में सबसे अधिक रेत की तस्करी होती है। इसके लिए रेत सबसे बड़े भंडार बिलौली, देवकुंड, उमरी और धर्माद में पाए जाते हैं। आज अंदाज समिति के बिलौली स्थित सागरोली रीति घाट का निरीक्षण किया और अधिकारियों को जवाबदेह ठहराया। अंदाज समिति ने पाया कि 13,000 ब्रास रेत निकालने की अनुमति होने के बावजूद भारी मात्रा में रेत निकाली गई। इतनी अधिक रेत निकालने जाने देखते हुए अंदाज समिति ने तहसीलदार गजानन सिंधे और एसडीएम क्रांति डोंबे तथा अंदाज समिति के अध्यक्ष अर्जुन कोटकर को तत्काल निलंबित करने का आदेश दिया। आपण मोजणी केली काय? हो सर, मागच्या महिन्यात एटीएस मोजणी झालेली आहे आणि ऑनलाईन 12-14 मस्ती चालतात रोज. येस सर, आज आपण दिलेला एरिया तर आहेच, पण त्याच्या आजूबाजूला जर मोजत असेल काढत असेल तर तो पण मोजायला लागेल. आपण टेंडर दिलं आई सेवाची गाडीचं मेबी सर की आपल्या एरियात आहे बाहेर असेल तेवढंच इथे तहसीलदार साहेब ते पण मोजावं लागेल. एक मागच्या महिन्यामध्ये एटीएस मोजणी केली सर, या महिन्यात एक एटीएस मोजणी करणार आहोत आणि जेसीबी पुढे भेटताना बाप आहे सभेच्या कारवाई 100% करा. याला असं नाही सर, हे याला हे तर याच्या बाहेर तुम्ही मोजून तुम्ही एटीएस इमिडिएटली मला रिपोर्ट करा. दोघांनी करा, एजमवर करा. हे पाठीशी घालतात एजमवर सुद्धा करा. तरी आपण दरवर्षी इथला कारवाई 350-328 पत्रकाराला अलाउड नाही. बोलवायला सुद्धा मॅडम तुमची कंप्लेंट करत नाही, परंतु बरोबर आहे ना, मी तुम्हाला याच्यामध्ये मी किती वेळेस इन्स्ट्रक्शन दिले आणि या सगळ्या गोष्टीबद्दल माझ्याकडे मॅडमला कमीत कमी 10 मेसेज केले, सर्वांना 2-3 मेसेज केले. मी गोदावरी आणि मांजरा या संदर्भात 4-5 कारवाई केल्या. जर आलं ना गावातलेच 10-20 एवढे येतात आमच्या पोटावर पाय मारायला. त्याचा सुद्धा व्हिडिओ नाही नाही मशीन काढायची करून गेले मग दम देतात तुम्ही लोकांना. काय नाही नाही म्हणून सांगता. तरी सुद्धा तुमची वागायची. तुम्ही भाऊ एक मिनिट इकडे इथे बघा, बकेट बघा. कुठून आलो आपण? आम्ही औरंगाबादला तक्रार दिली ती बघा साहेबांना अवैध रेती संदर्भामध्ये. तिथून आम्ही नांदेडला आलो. खोतकर साहेबांना भेटून निवेदन दिल्याच्या नंतर खोतकर साहेबांनी म्हणले की चला पाहणी करू, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत बिलोलीला घेऊन गेल्याच्या नंतर तिथं एवढं मोठं उत्खनन होतं की सगुरोळी एसगीला घेऊन गेलं, खूप मोठं उत्खनन होतं. हे निदर्शनास त्यांना आणून दिलं. मग शासन म्हणते की घरकुलांसाठी मोफत रेती आहे. हे घाटवाले जे आहेत रेती माफिया यांनी घरकुलाला मोफत देत नाहीत,
आणि प्रत्येकी घरकुलाला द्यायला झालं तर 5,000 रुपये मागालेत ते, आणि बेकायदेशीर ह्या पद्धतीचं असं अवैध उत्खनन करत आहे. ह्याला कुठला आळा नाही, ह्याला कुठं बांधीव नाही. ह्याला सगळे संबंधित तहसीलदार ह्या सगळ्यांनी मिळून ह्या प्रकारचं महसूल बुडवित आहेत. प्रशासनाला माझी एक कळकळीची विनंती आहे की ह्याच्यात पुढील कायदेशीर कारवाई करून याची SIT मार्फत तपासणी करण्यात यावी. कारण का असे जेणेकरून पुढे असे अधिकारी पाऊल उचलायला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये वेळोवेळी आम्ही तक्रारी देत आहोत. ह्या तक्रारीची तहसीलदार असो, SDO असो, कुणीच दखल घेत नाहीत. हो करतो सांगतो अशा गोष्टी होत आहेत. आणि जे कोणी काय तक्रार करतात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. असं करालेत तसं करालेत. यांची कोणतीही गोष्ट शासनाला निदर्शनात आणून देऊन त्यांची ही मतं आहे. तरी आणि काल आमची हे जे दखल आहे तक्रारीची आमची ह्या समितीनं खोतकर साहेबांना घेतल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी घेऊन गेले आणि त्यांनी जे काय ते ॲक्शन मोडवर कारवाई केली. त्यांचे आम्ही आभार मानू. पुढील जे काय कारवाई आम्हाला अपेक्षित आहे त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. साईनाथ पांढरे.